दुधाची साय जमा करून ठेवलेली, आता ही एवढी जमा झालेली आहे. तर आज ह्याचं मी तूप पण बनवून ठेवते. आत्ताच जस्ट विद्युतच्या स्कूलच्या मॅमचा मेसेज आलेला मला. गाईज मला बिलकुल वेळ मिळत नाही, कारण गाईज आता 7 वाजायला आलेले आहेत आणि माझ्या हस्बंड कॉल आलेला मला, ते निघालेत. आणि विद्युत आता इथे देवपूजा करतोय बघा. आणि आमचा छोटा बाबू आता झोपला आहे. सो गाईज आताच आमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि लेट झाला आज आम्हाला, कारण की मॉलेश्वरी काकी सकाळी आल्या नव्हत्या, त्या कुठेतरी बाहेर गेलेल्या, तर त्या मगाशी आलेल्या. आज संध्याकाळी बाबूला मॉलेश्वरून आंघोळ वगैरे घातली, म्हणून तो आता झोपलेला आहे. मी आता स्वयंपाक बनवत आहे. स्वयंपाक झाला का मग ब्लॉग पण एडिट करायचं आहे मला अजून. आता चार्जिंगला लावते मोबाईल आणि पटापट स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतर ब्लॉग अपलोड करून घेते. आता माझे हस्बंड पण निघालेले आहेत, आज सॅटर्डे आहे ना, आज लवकर निघालेत ते. बघा देवपूजा झालेली आहे. बस विद्युत तो झोपला आहे ना, नको वाजूस. आता होमवर्क करून घे. आणि ती देवाची पिशवी आहे ना, ती वरती उचलून ठेवते, त्यामध्ये सगळं ना कापूस आहे, कॅम्पर आहे, म्हणजे कापूर वगैरे, तर ते सगळं उचलून ठेवायला सांगते बाबूला. बाबू ते उचलून ठेवा का, विद्युतला उचलून ठेवायला सांगते. विद्युत उचलून ठेवा का ते. आणि तेलाची बॉटल पण देवाची उचलून ठेव. आत्ताच जस्ट विद्युतच्या स्कूलच्या मॅमचा मेसेज आलेला मला. आता सोमवारपासून त्याला सुट्ट्या पडल्या. 25 ते 28पर्यंत त्याला सुट्ट्या आहेत नाताळच्या. 29पासून स्कूल चालू होईल नेहमीप्रमाणे. सो आता त्याला सुट्ट्या आहेत, पण क्लासला सुट्टी नाही आहे. क्लासमध्ये टेस्ट पण चालू आहे, तर क्लास तर चालूच आहे. क्लासला जाईल फक्त आणि स्कूलला नाही जाणार तो. आता मी डाळ भात लावून घेते पटकन, आणि भाजी आहेच दुपारची, आणि माझे हस्बंड पण आणणार काहीतरी भाजी, मग तेव्हा बघू काय बनवायचं. आणि माझा स्वयंपाक झाला का मग पटकन मी ब्लॉग एडिट करेल. आता विद्युत पण होमवर्क करायला घेते. हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती सेट करा. गाईज आता माझ्या हस्बंडनी भाज्या वगैरे आणून दिल्या, तर त्या निवडून ठेवत आहे. आणि कारण की मला वेळ नसतो बिलकुल पण, तर त्याच्यामुळे मी आत्ताच निवडून ठेवते. म्हणजे मग नंतर कधी पण भाजी वगैरे बनवायची असेल तर पटकन भाजी वगैरे शिजवता येते, भाजी वगैरे शिजायला ठेवता येते. कोथिंबीर, मेथी, शेपू आणलेली आहे, ते आता मी साफ करून घेते. आणि एवढे लसूण पण साफ करून ठेवते. ते मेथी साफ करायला घेतले, एक जोडी खोलले आणि अजून साफ करायचे आहेत. आणि इथे विद्युतला दिले शेपू साफ करायला, कारण की शेपू आहे ना, ही खूप सोपी आहे, तर विद्युत मला हेल्प करतोय. थँक्यू विद्युत. आत्ताशी एक जोडी निवडले मी, तर एवढी झाले बघा. अजून एवढी निवडायची आहे. आणि विद्युतनी ही पण निवडायची, आणि विद्युतनी बघा एवढी निवडले. मी डाळ भात आणि मेथीची भाजी बनवलेली आहे. आता मी जेवून घेतो पटकन, कारण की बाबू झोपला. बघा गाईज, मी ना दुधाची साय जमा करून ठेवलेली, आता ही एवढी जमा झालेली आहे. तर आज ह्याचं मी तूप पण बनवून ठेवते. बाकीच्या भाज्या मी नंतर निवडून घेईल, तुम्हाला दाखवते. अजून भरपूर निवडायची बाकी आहे भाजी, अजून एवढी निवडायची आहे. तर ती आता मी जेवल्यानंतर निवडते, कारण की बाबू जर उठला तर मला जेवायलाच मिळणार नाही. गाईज मला बिलकुल वेळ मिळत नाही, कारण दिवसभर कामामध्ये आणि बाबूच्या मागे पूर्ण दिवस कसा निघून जातो ना मला समजतच नाही. तर त्याच्यामुळे मला ब्लॉग पण एडिट करायला मिळत नाही. तर कधी कधी माझे ब्लॉग तुम्हाला मिळत नसतील तर त्यासाठी सॉरी, पण तुम्ही मला सपोर्ट करा. सो गाईज आता फायनल निवडून ठेवलेलं आहे मी. आता मी यांना बांधून वगैरे रॅप करून ठेवून देते फ्रीजमध्ये.